साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे एका विवाह सोहळ्याच्या आनंदावर विरजण पडले। हळदीच्या कार्यक्रमात झालेल्या भीषण हाणामारीत तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। नवरदेवाच्या बाजूकडील लोकांनी केलेल्या बेदम मारहाणीत नवरीकडील 3 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागल्याने संपूर्ण धुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे मंगल कार्यालयाचे रूपांतर शोकाकुल वातावरणात झाले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पिंपळनेर येथील नीलकंठ नगर भागात गोसावी समाजाचा विवाह सोहळा सुरू होता। हळदीचा कार्यक्रम सुरू असताना नवरदेव आणि नवरीकडील पाहुण्यांमध्ये किरकोळ कारणावरून वादाची ठिणगी पडली। बघता बघता या वादाचे रूपांतर हिंसक संघर्षात झाले आणि नवरदेवाच्या बाजूने आलेल्या काही तरुणांनी नवरीवरील मंडळीवर जीवघेणा हल्ला चढविला। या रक्तरंजित हल्ल्यात साक्री येथील सुरेश सुबडू गिर गोसावी, साहिल सुरेश गिर गोसावी आणि देवा रवींद्र पवार हे गंभीर जखमी झाले। मात्र उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। जखमींना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी धुळे येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले। लग्नासारख्या पवित्र कार्यात अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलले गेल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। मृतांच्या नातेवाईकांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून पिंपळनेर शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत। माजी नगरसेवक साक्री, भटके उमुक्त हक्क परिषद, उत्तर महाराष्ट्र शिवसेना संपर्क प्रमुख। इथं पिंपळनेर इथं घोडेमाल इथं माझ्या भाषाची मुलीचं लग्न होता। विजू गोसावी त्याची मुलीचं लग्न होता। त्यांनी पत्रिका दिली। मुलगी पिंपळनेरची मुलगी सोनगडला दिलेली आहे। तर सोनगडला दिलेली आहे तर सोनगडवाल्यांचे जरा वागणूक त्यांचे जे ना राहणीमान सर्व आहे ना ते लोकांना कोणाला बी भांडतात। तर त्यांनी स्टेटस टाकला की पिंपळनेर लग्नामध्ये 18 तारीख, 19 तारीख आणि 20 तारीख ह्या तारखेला आम्ही तुम्हाला काय आहे आमचा दाखवू आणि तुमच्या काय अस्तित्व आहे ते संपू। तर मी रात्री मुंबईला होतो। मुंबईहून येताना 11 वाजता पिंपळनेर इथं माझ्या भाषाकडे गेलो। म्हटलं भाऊ हे लोक असे स्टेटस टाकताय, तर स्टेटस टाकताय म्हटलं तर तुझ्या घरात लग्न आहे म्हटलं तर लग्नात भांडण व्हायला नको म्हटलं तर तू तिथला नवरदेव आहे त्यांना सांगून काही समजून दे ग जेणेकरून भांडणं होणार नाही। पण तरी माझ्या मनात धाक होता। माझ्या मनात धाक असताना म्हणे मामा म्हणे तसं काय होणार नाही, तुम्ही या बिंदास म्हणे आज साखरपुडा आहे म्हणे, रात्री हळदी आणि उद्याचं लग्न आहे म्हणे, तुम्ही यात म्हटलं बघा। तरी मी जयू अण्णाला सोबत घेतला। जयू अण्णाला साक्रीहून निघताना साखरपुड्याला निघताना जयू अण्णाला सोबत घेतला आणि साक्री पिंपळनेर पोलीस स्टेशनला गेलो। मी डीवायएसपी साक्री विभाग आज दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक लग्नाच्या कार्यक्रमामध्ये आपसात गोसावी समाजाची मीटिंग चालू असताना मीटिंगमध्ये काही लोकांमध्ये शिवीगाळ चालू झाले आणि त्याचं पर्यावसन धमकी आणि त्याच्यानंतर काही बाहेरच्या जिल्ह्यातील लोकांनी 3 लोकांना स्टॅबिंग केलं। चाकूने स्टॅबिंग केल्यामुळे सुरेश गोसावी, देवेंद्र पवार आणि साहिल गोसावी यांना गंभीर दुखापत करून जीवे ठार मारल्यामुळे सदर घटनेची फिर्याद घेण्याचं काम चालू आहे आणि बाकीचा तपास सुरू आहे। सदर घटनेत आम्ही माननीय पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने जास्तीत जास्त सखोल तपास करून सर्व आरोपींना लागलीच अटक करणार आहोत।